मोठ्या आणखी 7 दिवस मिळतील. अवघ्या 1000 रुपयामध्ये पुन्हा आपल्याला इथे 7 दिवस राहण्याची व्यवस्था केली जाईल. 6 रात्री आणि 7 दिवस सकाळी नाश्ता, दुपारचं भोजन आणि रात्रीचंही भोजन. आणि त्याचबरोबर आणि फ्रीमध्ये पाहिजे तेवढं ज्ञान अगदी फ्री. धन्यवाद. दिनांक 14 तारखेपासून महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स अँड गाईड्स राज्य संस्थेच्या वतीनं राज्य प्रशिक्षण केंद्र रामबाग भोर या ठिकाणी सदरील प्रशिक्षणाचं आयोजन की सायलेन्स प्लीज सर करण्यात आलेलं आहे. आणि आज या शिबिराचा लास्ट बट वन डे. उद्या अशी पाखरे येती आणि स्मृती देऊन जाती या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातल्या विविध खड्ड्यामधनं ही पाखरं या ठिकाणी आलेत. ही पाखरं जेव्हा एका छताखाली या ठिकाणी जमलेत, घरी त्यांची चिमुकली वाट पाहत आहेत. उद्या सगळ्यांना परतीचे डोहाळे लागलेले आहेत. उद्या ही कॅम्प साईट सोडून जाणार आहे. त्या मंदिराला 1 मे रोजी आपण नमन करून आलो म्हणजे ते मंदिर म्हणजे तुमची शाळा, प्रत्येकाची शाळा, बरोबर. केवळ त्या शाळेमुळे आपण या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालो. फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे, वेळ पडली तर धगधगती ज्वाळा पाहिजे, पण प्रत्येक गावात आदर्श घडवणारी एक तरी शाळा पाहिजे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी तुम्ही त्या शाळेला शेवटचं नमन केलं. मुख्याध्यापकांनी प्रेमपत्र तुमच्या हातामध्ये दिलं. 14 तारखेला रडत रडत या शिबिरामध्ये तुमचं आगमन झालं. 14 तारखेला भव्य मोर्चा झाला. मला वाटलं पुन्हा एकदा कॅम्प पॅकअप करावा लागतो का काय, पण तुमचा आजचा उत्साह आणि आनंद पाहून खरोखरच कुठेतरी हे शिबिर यशस्वीतेकडे वाटचाल करीत आहे याची शाश्वती माझ्या मनाला झाली. केवळ शाळा चांगली असून चालत नाही, त्या शाळेमध्ये शिकवणारे शिक्षकही त्याच हाडामासाचे लागतात. शिक्षकांकरता पाषाण होते विखुरलेले डोंगरात राणीवणी, स्वप्न वेडा एक होता आलिले ते वेचुनी. वेडा वाकडा प्रत्येक दगड होता, प्रत्येक दगड म्हणजे विद्यार्थी. वेडा वाकडा प्रत्येक दगड होता, प्रत्येक दगडातून घडवावी मूर्ती हाच त्याचा ध्यास होता. प्रत्येक बालक त्याचा एक एक श्वास होता. शाळेला तुम्ही मंदिर समजलंय आणि त्या बालकांना तुमचा श्वास समजलाय. निश्चितच या 7 दिवसामध्ये जे काही प्रशिक्षण तुम्ही घेतलंय त्याची अंमलबजावणी, याची युटिलायझेशन तुम्ही त्या बालकांपर्यंत पोहोचवाल असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. मित्रांनो, हे जीवन उंचावलीचा खेळ आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुख दुःखांना सामोरे जावं लागतं आणि त्या दुःखांवरती मात करून आपण पुढे आग्रक्रमण करत असतो. वि. स. खांडेकरांनी अमृतवेल मध्ये म्हटलंय, भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना टवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेल्या नाशिवंत प्राण्याला भूतकाळाच्या साखळदंडामध्ये बांधून ठेवता येत नाही. भविष्याची गरुड झेप त्याच्या समोर असते. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं, ते सत्यसृष्टीमध्ये आणण्यासाठी धडपडणं, त्या धडपडण्यातील आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तर रक्ताळलेल्या पावलानं पुन्हा दुसऱ्या स्वप्नामागे लागणं ही मनुष्याची रीत आहे आणि यातूनच माणसाचं जीवन घडतं. त्या सुख दुःखांच्या डोंगराला पार करून तुम्ही या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालात. आपण सर्व बुद्धिजीवी आहात. कोणी MSc BEd आहे, कोणी MA BEd आहे, कोणी MPhil आहे, कोणी डॉक्टरेट आहे, कोणी माझे मित्र जे अकाउंट ऑफिसर आहेत चांगले वर्ग 2 चे आपल्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले. पण
कसाही प्रकारचं गर्व न बाळगता तुम्ही तुमचं वय तर त्या दिवशी आम्हाला देऊन टाकले. वेळ आहे तुमचं वय परत करण्याची उद्या. मी हा फायनल टॉक हा उद्या असतो, परंतु या पावसाच्या त्यामुळं आणि वेळेच्या कमतरतेमुळं आपण महाराष्ट्रातून अगदी दूरवरून या ठिकाणी आलात, म्हणून हे फायनल टॉकच्या निमित्तानं एक प्रथा आहे की डायरेक्टरचं एक फायनल टॉक असतो. तुम्ही स्काउट मास्टर जे आहेत बेसिक साठी आलेले आणि क्लब मास्टरचे बेसिक साठी आलेले विशेष करून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून मोठी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी आपल्या शाळेमध्ये जाऊन प्रवेश ते तृतीय सोपानपर्यंतचा जो काही अभ्यासक्रम आहे तो प्रामाणिकपणाने त्या विद्यार्थ्यांवर बिंबवावा आणि निश्चितच त्या विद्यार्थ्यांमधनं एक भावी राष्ट्रपती स्काउट आपण तयार करावे. मी या व्यासपीठावर उभा आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की इयत्ता 9वी मध्ये याच प्रशिक्षण केंद्रामध्ये मी राष्ट्रपती पुरस्कार परीक्षा चाचणी देण्याकरता आलो होतो आणि मी उत्तीर्ण झालो. डॉक्टर के आर नारायणच्या हस्ते मला राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. माझ्या बालपणामध्ये माझ्या गुरुजींनी NT तिप्पलवाड सर त्यांचं नाव आहे, त्यांचं नाव घेऊ इच्छितो. ते माझे स्काउट शिक्षक. आजही मी त्यांना विसरू शकत नाही. केवळ त्यांच्यामुळं मी या पदापर्यंत आजपर्यंत पोहोचू शकलो आणि आशा व्यक्त करतो की तुम्ही तुमच्या कार्यकालामध्ये आपल्या हातून असे शेकडो विद्यार्थी ज्यांना राज्यपाल पुरस्कार प्राप्त करून द्यावा, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करून द्यावा. कबीरचे जे काही आमचे स्काउट मास्टर आहेत त्यांच्याकरता त्यांनी आपल्या शाळेमध्ये गोल्डन एरो विद्यार्थी त्या ठिकाणी तयार करावे. बऱ्याचदा जेव्हा तुमचं स्काउट मधलं कार्य तुमच्या समाजाला तुमच्या शाळेला समजायला लागतं तेव्हा तुमची शाळेची ओळख पुसट बनते आणि तुम्हाला एक स्काउटचे शिक्षक म्हणून तुमच्या पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं. जशी ही काय आमची शिबिर प्रमुखांची जी टीम आहे नेवसे सर, त्यांना त्यांच्या शाळेतून कमी आणि त्यांना एक स्काउटचे शिक्षक म्हणून ओळखले जातात. ज्या जीवनराव मटकेंनी या ठिकाणी अतिशय सुंदर या वयामध्ये देखील डान्स केला, त्यांना एक स्काउटचा गुरुजी म्हणून संबोधलं जातं. म्हणून तुमची ओळख तुमच्या शाळेबरोबर एक स्काउटचे शिक्षक, एक कपचे शिक्षक म्हणून तुम्ही आजपासून कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, या शिबिरामध्ये अभ्यासक्रम तुम्ही शिकलाय, आमच्या गुरुजनांनी तुम्हाला शिकवलाय, तुम्ही तो आत्मसात केलाय. त्या अभ्यासक्रमाबद्दल मी जास्तीच बोलत नाही, पण ज्या शिबिर प्रमुखांशिवाय हे शिबिर होणं शक्य नव्हतं त्या सर्व शिबिर प्रमुखांचं मी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स आणि गाईड्स राज्य कार्यालयाच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. प्रत्येक शिबिराला सहाय्य करण्यासाठी त्या सहाय्यकांची नेमणूक या ठिकाणी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड राज्य संस्थेच्या वतीनं केली. त्यांचाही मी अभिनंदन आणि कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो. माझ्यासोबत माझ्याच आस्थापनेवर कार्यरत असणारे लातूरचे जिल्हा संघटक, कर्तव्यदक्ष जिल्हा संघटक माझे परममित्र डॉक्टर शंकर चामे या शिबिराला आले. त्यांनी आपलं DSO पद बाजूला ठेवलं आणि एक प्रशिक्षक कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासोबत माझे दुसरे मित्र, माझ्या आस्थापनेवर कार्यरत असणारे नागपूरचे, एवढं मोठं नागपूर सांभाळतात, लाखो विद्यार्थी सांभाळतात, माझे परम मित्र सत्यशील पाटील सर, यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. बेसिकच्या प्रशिक्षणाला सोनतळीला देखील गाईडिंगचं प्रशिक्षण चालू आहे. इथेही मोठ्या संख्येमध्ये महिला भगिनी आहेत आणि या शिबिरामध्ये देखील महिला भगिनी आहेत. हे सकाळीच म्हटले, ते शिबिर यशस्वी होण्याकरता या महिलांचा देखील सिंहाचा वाटा आहे. कारण यत्र नार्यस्ति पूज्यते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीचं पूजन होतं त्या ठिकाणी साक्षात परमेश्वराची नांदी असते आणि तुमची पूजा करण्याची नामी संधी श्रीमती अंजलिना भाकरे मॅडम यांच्या स्वरूपामध्ये आम्हाला लाभली. तुमचंही अभिनंदन. त्या लेडीज मध्ये आणि तुमच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही दबंग लेडी आहात, त्या सर्व महिलांमध्ये आहे, तर तुम्ही पुरुषांमध्ये 7 दिवस या ठिकाणी गाजवली. विशेष अभिनंदन तुमचं मी करू इच्छितो. स्काउट मास्टर प्रगत प्रशिक्षणासाठी माझे मित्र प्रशांत गायकवाड सर, अतिशय महाराष्ट्रातील नामांकित
शिबिर प्रमुखांपैकी एक, त्यांचेही मी आभार या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. त्यांच्यासोबत सत्यशील पाटील यांचा उल्लेख झालाय. बेसिक मध्ये नव्यानं शिबिर प्रमुख म्हणून मी ज्यांची नियुक्ती पहिल्यांदा केली ते माझे मित्र लोखंडे सर, आपलंही अभिनंदन. पुणे भारत स्काउट आणि गाईड पुण्याचे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त, ज्यांनी अगदी तन मन आणि धनानं या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवला, ते माझे मित्र, माझे वरिष्ठ मार्गदर्शक दिलीपजी नेवसे सर, आपले मी खूप खूप आभार व्यक्त करतो. आय रिटायर्ड बट नॉट टायर्ड जीवनरावजी मटके सर, आपलाही आभार व्यक्त करतो. दोन थोरात आहेत, कसे ओळखायचे, एक मिशीवाला आणि एक काठीवाला. दोन्ही थोरातांचं मी आभार व्यक्त करतो. या प्रशिक्षण केंद्राला जीवापाड जपणारे या भोरचेच असणारे नेटिव्ह माझे खरमरे सर, जेव्हा तुम्हाला लॅट्रिनचा प्रॉब्लेम होता, मी सरांना म्हटलं बरोबर त्यांनी फिरते टॉयलेट आणले, त्याचा यूज कोण केला ते माहित नाही मला. हा संशोधनाचा विषय आहे, विनाकारण मला तापलं पहिल्या दिवशी, कारण एकही प्रशिक्षणात आतून बाहेर आलेला मी पाहिला. सर, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो. माझे मित्र नवीन उभरतं नेतृत्व श्री संदानजी, आपलंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या शिबिरामध्ये थोडे उशिरानं आले, परंतु मागून आली तिकट झाली. आमचे माने सर सांगलीवरनं आले, त्या प्रशिक्षणार्थींना माहित आहे, बरोबर, त्यांचाही मी आभार व्यक्त करतो. या शिबिरामध्ये कबिंगचा एक मोठं कॉन्टिजंट ज्यांनी सांभाळलं, 43 कब मास्टर, बरोबर, पाठ चालू सांभाळलं नव्हे, किंबहुना आज एम्पायर मध्ये देखील मी ओळखलं नाही तुम्हाला, युनिफॉर्म मध्ये नव्हतं. मिलिंदजी गुंजाळ सर, खूप सुंदर त्यांचं शिकवणी. प्रत्येक शिबिर चालू असताना मी लांबून पाहायचो, अभ्यासायचो. प्रत्येक वेळेस तुमच्यापर्यंत येण्याचा योग मला येत नव्हता, कारण पडद्या माग खूप काही चालायचं. हे काही नियोजन आहे, तुमच्या खाण्यापिण्यापासून तुमच्या सर्व भौतिक सुविधा त्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय गोविंद गुंजाळ सर, यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना सहाय्य करणारे गुरु सर, कुठे गेले गुरु सर, त्यांचेही अभिनंदन करतो. आणि कोणी सहाय्यक राहिले का आणखी? वागचोरे सर, वागचोरे सर, बद्रीनाथ रायते सर, पवार सर, मनोज पवार सर, त्यांचा लॅपटॉप हरवला होता पण सापडला. या सर्वांचं भगत सर आणि महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडचे माजी राज्य प्रशिक्षण आयुक्त, माझे वरिष्ठ मार्गदर्शक गिरीशजी कांबळे सर, या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. भोजनाची कसं आहे, कॅम्पचं सक्सेस हे भोजनावरती डिपेंड आहे. म्हणून मी ठरवलं आता हे किती मोर्चा काढू दे, त्यांना भरपेट जेवण द्यायचं. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मी अभिमानानं सांगू इच्छितो की जे बुजुर्ग ट्रेनर आहेत त्यांच्या साक्षीनं सांगू इच्छितो की आज तागायत या राज्य प्रशिक्षण केंद्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने कधी प्रशिक्षण आहे. या प्रशिक्षणाचा कॉन्टिजंट 266 आहे, एकूण 266. मावशा 10-12 धरून बाकीचे आमचे स्वीपर वगैरे धरून तर हे 300 कडे आकडा गेलाय. म्हणजे 300चा हा कॉन्टिजंट, 300 लोक एका छताखाली इथं जेवत होती. त्या पूर्ण जेवणाची धुरा सांभाळणारे माझे बंडू बंडकर असतील, रितेश पाकमोडे असतील, इथले आमचे नरवाडे जे असतील, तो आमचा स्वीपर किशोर भाऊ असेल, त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि अभिनंदन या ठिकाणी करू इच्छितो. इथून उद्या पासून तुम्ही जाणार, गेल्यानंतर तुम्ही एकच अपेक्षा आमच्याकडनं रास्त अपेक्षा आहे की या ज्ञानाचा सदुपयोग तुमच्या बालकांना घडवण्याकरता करावा. हीच कळकळीची नम्र विनंती तुम्हाला करतो.
आणि तुम्हाला सांगताना आणखीन एक सांगू इच्छितो की संचालक पदी खऱ्या अर्थानं राज्य प्रशिक्षण आयुक्त जे असतात चंद्रकांत फुलपगारे सर, बाय व्हर्च्यू ऑफ पोस्ट प्रत्येक राज्याचं जे प्रशिक्षण आयुक्त असतात ते या प्रत्येक शिबिराचे संचालक असतात. परंतु 31 मे येणाऱ्या रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत, म्हणून त्यांनी अचानक एक 4 दिवसाखाली मला सांगितलं, गोविंद तुला भोरला जायचंय आणि त्या पूर्ण शिबिराचं संचालक पद सांभाळायचंय. संचालक म्हणून हा माझा पहिलाच अनुभव होता. आणि या संचालक पदाची पावती तुमच्या चेहऱ्याच्या आनंदाकडे पाहून मला प्राप्त झालेली आहे. उद्या सकाळी ठीक 7 वाजता सर्वधर्मीय प्रार्थनेचं आयोजन. जर पाऊस नाही पडला तर ज्या ठिकाणी जेव्हा मिलिंद दीक्षित सर आले होते तो कार्यक्रम झाला ना, त्या ठिकाणी आपण सर्वधर्मीय प्रार्थनेचं आयोजन करणार आहोत. त्याची जबाबदारी आम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, पाहू. अदरवाईज आपला हॉल आहे. आणि फ्लॅग सर्वधर्मीय प्रार्थनेच्या वेळी येताना कोणीही चप्पल बूट वगैरे घेऊन यायचं नाही. अगदी शांत रीतीनं आपण यायचं, सभागृहामध्ये बसायचं. जे काही अरेंजमेंट आहे सूचना एकही शब्द तोंडातून काढायचा नाही. पूर्ण सर्वधर्मीय प्रार्थना त्या ठिकाणी होईल. त्यानंतर लागलीच फ्लॅग कडे आपण जाणार आहोत. सगळ्यांचा फ्लॅग आपापल्या ठिकाणी फ्लॅग होईल. फ्लॅग नंतर तिथून आपण ब्रेकफास्टला येऊ. ब्रेकफास्ट झाल्यानंतर पुन्हा आपण फ्लॅगच्या जवळ जाऊ आणि पहिल्या दिवशी आपण फ्लॅग वरती नेऊन शिबिराला सुरुवात केली होती. उद्या फ्लॅग लोअर करून त्या शिबिराची आपण सांगता करणार आहोत. एनीहाव, पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य भारत स्काउट आणि गाईड राज्य कार्यालयाच्या वतीनं या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थींचं मनपूर्वक स्वागत, अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि माझं लांबतं जे काही फायनल टॉक आहे या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.